झाला निर्णय अकबराच्या बाबतीतला? नाही, अजून काही निर्णय झाला नाही. पण तूर्तास तरी अकबराला स्वराज्यापासून दूर ठेवावं असं वाटतंय आम्हाला. तुमचं काय मत? हो, म्हणजे घाई गडबडीत निर्णय व्हायला नको. थोडा अवधी मिळाला तर अनेक गोष्टींची उत्तरं आपोआप मिळतील आपल्याला. एकतर हा औरंगजेबाचा डाव आहे का ते समजेल, आणि त्याचबरोबर अकबराची निष्ठा सुद्धा तपासता येईल. म्हणूनच अकबराला आता आम्ही कुठलाच निर्णय देत नाही. राजे, दुर्गादास राठोड बद्दल काय वाटतं तुम्हाला? राणीसाहेब, दुर्गादास राठोड हा सच्चा राजपूत आहे. मुख्य म्हणजे तो आबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित आहे. खरं तर त्याच्यामुळेच अकबर स्वराज्यात आलाय. मग त्याला भेटीसाठी बोलवावं. भेटीगाठी होतच राहतील, पण आता राज्याभिषेक पार पडणं जास्त गरजेचं. राज्याभिषेक व्यवस्थित पार पडणं हे राजकीय दृष्ट्या महत्वाचं. त्याची तयारी सुरूच आहे. राणीसाहेब, राज्याभिषेकासाठी आमचे आदरणीय वेदो नारायण गागा भट्ट आमच्यासाठी समयनय नावाचा थोर ग्रंथ लिहिणारे, तो आम्हाला अर्पण करणारे गागा भट्ट यांना पाचारण करण्यासाठी खंडो बल्लाळला आम्ही काशीला पाठवलं. ते बरं केलं तुम्ही. खंडो बल्लाळ म्हणजे आपल्या घरातीलच माणूस. त्यांच्यावर जबाबदारी सोपवावी आणि निश्चिंत राहावं. पण राजे, गागा भट्ट येतील ना? येतील? अहो, निघाले असतील. तो बाई, बरं, येसू. गागा भट्ट आले की त्यांची व्यवस्था तुमच्याकडे. त्यांचं उठणं बसणं, त्यांना काय हवं काय नको सगळं सगळं तुम्ही पाहायचं. त्यांच्या दालनाची व्यवस्था सुद्धा तुम्ही पाहायची. आणि हो, गेल्या वेळी आम्ही त्यांच्या दिमतीला होतो तेव्हा आमच्या लक्षात आलंय की त्यांना आपल्याकडचा आंबेमोहर तांदूळ खूप आवडतो. असं? मग आम्ही उद्याच मागवून घेतो आंबेमोहर. राणीसाहेब, गागा भट्टांच्या ज्ञानाचा आणि आंबेमोहर भाताचा दरवळ एकाच वेळी रायगडावर दरवळू दे. पर्वणी असेल ती. ऐकलं का? लक्ष आहे, बोला. आंबेमोहर भात आणायला बैलगाडी गेली मावळ्यात. आंबेमोहर भात कशाला? हो, तो आवडतो ना आपल्या गागा भट्टासनी. चांगल्या प्रतीचा, उत्तम लांब भरलेला, वासाचा. अव पुन्हा मिळतो न मिळतो. पण जो पाहुणा आलाय त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष. कोण? अकबर. त्याच्या पुढे साधी तुम्ही पत्रावळी सुद्धा टाकत नाही. पण जो पाहुणा येणार नाही त्याच्यासाठी मात्र तजवीज. आणून ठेवा म्हणावं भात, ठेवा हिरवे मूग, ठेवा भरडून, करा डाळी, ठेवा टरफल काढून. पण मला हे काही पटलेलं नाही बघा. कुणाला पटलंय पंत? ऐकलं का? पण तरी बी पटवून घ्यावं लागतंय ना. ती म्हण आहे ना, राजा बोले दल हाले, तशी आपली गत झाली आहे. दल नाही, दलदल म्हणा. दलदल. पटलं पटलं, घ्या टाळी. अरे हो, आलो आलो. पंत, काय रे, काय खबर? हाय खबर आहे. बाजूला येत आहे का? अरे सांग, ह्यांच्यापासून काय लपवायचं? सांग सांग. खंडोबाळ्यानं तुमचं पत्र जाळून टाकलंय आणि मगच पुढची वाट धरली आहे त्यानं. बर, निघ तू.
हो, एक कालचं पोर पंतांनी लिहिलेलं पत्र जाऊन टाकावं. ऐकलं का? ही समधी त्या बाळाची पंताची फुस आहे. अहो, पण पंतांनी लिहिलेलं पत्र जाळलं तर मग घ्यायचंच कशाला म्हणतो मी. हा, आत्ता कसं बोललात? हं? हो पंत, हो तुम्ही गप का बसलाय सा? बोला की. पंत नवलच आहे. हो, एवढे शांत कसे हे? पत्र जाळलं म्हटल्यावर भडका उडायला पाहिजे होता खरं तर. हं? बर हो पंत, अहो बोला की. आम्हाला खरंच आश्चर्य वाटतं तुमचं. आणि ते का म्हणून? अहो, केवढे सुंदर घंडावळीचे दागिने येते. आणि सोनं तर बघा, अगदी हिरण्य गर्भासारखं मौशार पिवळं धम्मक. एखाद्याचं कौतुक करावं ना तर तुम्हीच. आणि कधी केलं हे सगळं? आवडलंय ना तुम्हाला? हो बाईसाहेब, हा चंद्रहार, लपकेदार मोत्याचे हार, वज्रटिक्का, बुगडी, कुडी, बोकर, वाकी, तोडे हे किती सुंदर आहेत. आणि तिकडे बघा, अंगठ्या आहेत, पैंजण आहेत, जोडवी, मासोळ्या सुद्धा केल्यात आम्ही. दोन्ही सुनांसाठी केलं ना हे सगळं? हो, दोघींसाठीच केले. बघा ना, बोरमाळ केलीये, मेखला, लक्ष्मीहार, पोहेहार, गळसरी, सगळं त्यांच्यासाठीच केलंय. जानकीबाई आणि येसूबाई खुश झाल्या पाहिजे, लक्ष्मी सारख्या मिरवल्या पाहिजेत दोघी. आणि कधी केलं तो हे सगळं? घडणावळ म्हणजे वेळ खाणारी गोष्ट. अगदी खरं, पण मनाजोगे दागिने झाल्याशिवाय आम्ही सोनाराकडून घेतच नाही मुळे. हो ना, आम्हाला तर आपला राज्याभिषेकच आठवला. केवढी ती लगबग, केवढा दिमागदार सोहळा. डोळ्याचं पारणं फिटलं होतं आमच्या. जन्माची हौस भागली. हो ना, आणि पुतळाबाई एवढ्या नाजूक पण जाड भराचे दागिने घालून मिरवत होत्या तेव्हा. अंगावर दागिन्यांचे व्रण उठले होते. सर्व कायेला सोन्याचा सुगंध त्यांच्या. गागा भट्टांनी सगळा सोहळा पार पाडला होता. महाराजांना भरभरून आशीर्वाद दिलेत त्यांनी. आपल्या शंभूराजेंनाही असेच आशीर्वाद मिळावेत हो. मातुश्री, त्यासाठीच गागा भट्टांना पाचारण केलंय. दुधात साखर पडो हो. राजांनी सूचना दिल्यात मातोश्री. त्यांच्या मुक्कामाची, खाण्यापिण्याची सगळी तयारी चोख ठेवण्याचे आदेश दिले. मग ही जबाबदारी तुम्हीच घ्या. तशाच सूचना आहेत. तसही गागा भट्टांचं शंभूराजेंवर खूप प्रेम आहे. आणि तेच अखंड राहो. ऐकलं का? पंत, अहो, आता ते पत्र जाळलं म्हटल्यावर सगळाच घोटाळा होणार. तर हो, एक लक्षात ठेवा, मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाही. म्हणजे अहो, तुमचा विचार जिथे संपतो तिथे माझा विचार सुरू होतो. हो, ते बी झालंच. बरं, मी त्या खंडोजीची परीक्षा घेत होतो. म्हटलं पोरग नवीन आहे, बघावं मोजून मापून. पण माझा अंदाजच खरा ठरला. निष्ठेचा ताई जन्मजात गळ्यात बांधून घेतलाय. पंत, तुमचा खलिता जाळावर धरला ना, तेव्हाच ते लक्षात आलं. ते सांगणार नाही ना शंभूराजासनी? तेवढा हुशार नाही तो. निष्ठावंत आहे,
पण हुशार नाही. नाहीतर पुरावा नसता जाळला. पैकी पण मग आता पंत तुमचा निरोप गागा भट्टांपर्यंत पोहोचणार कसा? तो पोहोचणार. कसा? अहो माझा माणूस काशीच्या वेशीवर पोहोचलाय. काय सांगता? तेच सांगतोय. तुमचा विचार जिथे संपतो तिथे माझा विचार सुरू होतो. मानलं बाबा तुम्हासनी. खंड बल्लाळकडे पत्र दिलं होतं ते मुद्दामच त्याची ओळख पटवून घेण्यासाठी. ती पटली. आता सावध राहायचं. जाऊ द्या. अहो बाळाजी पंतांची शिकवण शंभू धाटजीनीच असणार. पण आपण कुठे अडकून पडलोय? आपला माणूस पोचलाही काशीला. अहो एवढंच नाही तर गागा भट्टांच्या वाड्यासमोर उभा असेल पत्र घेऊन. आपला निरोप पोहोचणार. तुमच्या बोलण्यावरनं एक ध्यानात आलं. काय बी झालं तरी सुरी बी आपल्याच हातात ठेवायची आणि मान बी आपल्याच हातात ठेवायची. बरोबर. आता कसं बोललात हिरोजीराव? श्लोक पाठ झाले का नुसताच हो करून माना डोलावतोय? जी आचार्य, झालाय पाठ. म्हण बरं. होय आचार्य. यो मा पश्यती सर्वच्छ. ते चुकीचं म्हणतोयस रे. नुसती गुरुसेवा करून भागत नाही. पाठ लक्ष देऊन करावे लागतात. म्हणा. यो मा पश्यती सर्वत्र सर्वच मयी पश्यती. म्हणा. यो मा पश्यती सर्वत्र सर्वच्च मयि पश्यती. आता जोवर हे तोंड पाठ होत नाही तोवर घोकत राहा. होय आचार्य. म्हणा. यो मा आचार्य, आचार्य हळू. म्हणत राहा, म्हणत राहा. आचार्य, वैद्यभावांनी आपणास काही दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे. ज्वर अजून बरा झालेला नाही. अरे ज्वर तो त्याचं काय एवढं? औषध घेतलंय निघून जाईल. पण माझी काळजी करताना तुझ्या अभ्यासात खंड पडता कामा नये. कळलं? होय आचार्य. आचार्य गागा भट्टांच्या चरणी ह्या मावळ्याचा नमस्कार. आयुष्यवान भव. ह्या पत्राचा स्वीकार करावा. कोणाचं पत्र आहे? जी कारभाऱ्यांचं. कारभारी? कोण कारभारी? जी अनाजी पंत. पण काय हो सुनबाई, याचा अर्थ घडामोडी वेगानं सुरू आहेत तर. जी मातोश्री. अगं बाई, म्हणजे आपण म्हणतोय खरं, पण आपल्याकडे वेळ फारच कमी उरलाय म्हणजे. हो ना. हा हा म्हणता दिवस निघून जातात आणि आपण मात्र हे करू ते करू असं म्हणत राहतो आणि सोहळ्याचा दिवस येऊन ठेपतो मग. हो, आणि एकदा का गागा भट्टांना घ्यायला पथक रवाना झालं म्हणजे ते कोणत्याही क्षणी गडावर हजर होतील. हो ना हो. आणि गागा भट्टांनी एकदा का गडावर पाऊल ठेवलं की सगळी कामं कशी काटेकोरपणे करावी लागणार. हो, अगदी बरोबर. आणि मग काही आपल्याला हलता येणार नाही. शिवाय गागा भट्टांच्या हाताखाली खूप माणसं लागतात. हो. आणि त्यांच्या होमहवनाच्या चीजवस्तूंच्या याद्या केवढ्या मोठ्या असतात. सुपारीपासून सुतळीच्या तोड्यापर्यंत आणि खसखशीच्या दाण्यापासून गंगेच्या पाण्यापर्यंत. मग खरी आपली लढाई सुरू होते बघा. राजांनी तर आमच्यावर त्यांच्या बसण्याची, उठण्याची, खाण्यापिण्याची सगळी जबाबदारी सोपवली. आणि एवढंच नाही, त्यांना आवडणारा आंबेमोहर तांदूळही आणायला सांगितलंय आम्हाला. अहो, मग सांगून ठेवा, आंबे आणि मोहर दोन्ही गावांना निरोप द्या. आणि आम्हाला तर वाटतं तुम्ही प्रतापगडावर जाऊन या, भवानी मातेचं दर्शन घ्या आणि खणा नारळानं ओटी भरा तिची. ते तर करायलाच पाहिजे मातोश्री.
गुरुवर्य, महाराष्ट्रातून खलिता घेऊन दूत आलाय. पाठव त्याला. शिव शंभो शिव शंभो शंभो शंभो. कोण आपण? मी खंडो बल्लाळ, स्वराज्याचे चिटणीस बाळाजी चित्रे यांचा पुत्र. बस बस. काय काम काढलं तिथे? मी शंभूराजांचं पत्र आपल्यासाठी घेऊन आलो होतो. शंभूराजांचे पत्र? हो, पत्राचा स्वीकार व्हावा. बसा बसा बसा. कसे आहेत शंभूराजे? उत्तम. मोरोपंतांच्या देहावसनाचं कानावर आलं होतं. रायगडावर आलो होतो तेव्हा त्यांचा सहवासही घडला होता. वाईट झालं. स्वराज्यातला फार मोठा माणूस गेला. कुशाग्र बुद्धिमत्ता, अपूर्व शौर्य आणि मुरलेला मुत्सद्दीपणाचा त्रिवेणी संगम क्वचितच बघायला मिळतो. ईश्वरेच्छा, दुसरं काय. हो, तसंच. शंभूराजांनी मंचकारोहण केलं आहे ना? हो, त्यांनी स्वराज्याचा कारभार हाती घेतला आहे. उन्मत्त जुलमी मोगल फौजेला चांगलाच वचक बसवला आहे. सर्वसामान्य रयतेचं काय मत आहे शंभूराजांबद्दल? शिवाजी महाराजांच्या तेजाचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे शंभूराजे. त्यांनीच घालून दिलेल्या आदर्शांना मानत शंभूराजांची वाटचाल सुरू आहे. तीच व्यवस्था, तोच न्याय. सर्वसामान्य जनतेला कोणतीही तोशिष पडू नये म्हणून शंभूराजे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एकीकडे व्यवस्थेची नवीन घडी बसवता बसवता आक्रमक मुघल फौजांना स्वराज्याच्या सीमेवर थोपवून धरलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य रयतेला फार मोठा दिलासा लाभलेला आहे. सर्वसामान्य रयतेच्या मनात शंभूराजांबद्दल तसाच आदरभाव आहे जसा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल होता. छान छान, फार बरं वाटलं ऐकून. इथे उत्तरेमध्ये हे बाप लेक भाऊ भाऊ सत्तेसाठी एकमेकांच्या उरावर बसलेले बघायची सवय झालेली. तुमच्या सांगण्यावरून असं वाटतंय की स्वराज्यात तरी सत्तेसाठी ही कटक कारस्थानं होत नसावेत, नाही का? अगदी होतच नाही तसं नाही. मानवी स्वभावानुसार एकमेकांच्या काही गोष्टी एकमेकांना खटकतात, पण ते तेवढ्या पुरतं. त्यांना फारसं महत्व दिलं जात नाही. ते तेवढ्या पुरतच, जणू पेल्यातली वादळ म्हणा ना. स्वराज्य आणि रयतेचं रक्षण हाच मुद्दा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे वादविवाद झालेही एखाद प्रसंगी तरी शेवटी ध्येय एकच असल्यामुळे वादातून शेवटी संवादच साधला जातो. वा, अहो म्हटलंच आहे, वादे वादे जायते तत्वबोधः. शेवटी जनतेचा विश्वास, कारभाऱ्यांचं सहकार्य, सैनिकांचं मनोधैर्य यावरच तर राजसिंहासनाचं स्थैर्य अवलंबून असतं, नाही का? स्वराज्याचे बुरुज अगदी अभेद्य आहेत. शंभूराजांच्या पाठी रयतेचे शुभाशीर्वाद आणि धुरंधर पराक्रमी सैन्याची साथ आहे. स्वराज्याचा कारभार अगदी उत्तमरित्या न्यायपूर्ण पद्धतीने चाललेला आहे. याबाबत आपण अगदी निश्चिंत राहा. कारभार उत्तम सुरू आहे हे समजलं,
पण कारभारी त्यांचं काय